माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अनिता योगेश माळगे, बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। तर मी आपल्या शिवसेना शिंदे गटाची महिला संपर्क प्रमुख असून याचबरोबर महाराष्ट्र महिला सक्षमीकरण राज्य समन्वयक ही जबाबदारी मला माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी दिले। आणि याचबरोबर आपण आपले सगळ्यांचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण गेले 5 वर्ष झालं पक्षाचं संघटना मजबूत करण्याचं काम आम्ही बोरामणी भागामध्ये असेल, दक्षिण सोलापूर असेल आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये असेल हे काम करत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी गृहराज्यमंत्री यांचं पक्षप्रवेश असेल, याचबरोबर आपले माजी महापौर शोभाताई बनशेट्टी असतील तर यांचं पक्षप्रवेश असेल, हे सर्व पक्षप्रवेश हे माझ्या स्वतःच्या ह्याच्या माध्यमातून मी घडून आणलेलं आहे। तर मला सांगायचं एवढंच आहे की मी बोरामणी जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार आहे। एकीकडे शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एक बहिणींना हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम करत आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी या स्वतःच्या पायावरती उभ्या राहायला पाहिजेत आणि या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीने भूमिका शिंदे साहेबांची आहे। पण इथं आपल्या जिल्ह्यामध्ये ह्याच्या उलट परिस्थिती चालू आहे। तर इथं लाडक्या बहिणींचीच पत्ताकाट करण्याचं काम हे षडयंत्र रचून चाललेलं आहे। तर सर्वप्रथम एकंदरीत असं झालं की काल आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांनी सोलापूरच्या संदर्भात असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातील जिथं झडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत तर ह्यांची बैठक काल मुंबई इथे बोलावण्यात आलेलं होतं। तर काल संध्याकाळी सोलापूरची बैठक आयोजित केले होते। तर त्या बैठकीमध्ये मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांसमोर मी म्हणले की साहेब, मी एक महिला आहे आणि तुमची लाडकी बहीण आहे, तर लाडक्या बहिणीला न्याय देण्याचं काम हे तुमचं आहे। तर बोरामणी जिल्हा परिषद गटाची पूर्णपणे जबाबदारी मला दिलं पाहिजे आणि मला उमेदवारी पण द्यायला पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी मला मिळायला पाहिजे असं बोलल्यानंतर साहेबांनी लगेच यस म्हणून ग्रीन सिग्नल दिले। आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला पूर्णपणे सिद्धारामजी म्हेत्रे साहेब असतील माजी गृहराज्यमंत्री, तर यांच्या माध्यमातून आपण पूर्णपणे दुधनीमध्ये एक हाती सत्ता आणली। याचबरोबर अक्कलकोटमध्ये नगर परिषदेमध्ये आमचं महत्त्वाचं म्हणजे भूमिका आहे। तर एवढं सर्व करत असताना केवळ आणि केवळ आपल्या खास माणूस जिल्हा परिषद लढवलं पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्हाला डायरेक्ट जीवे मारण्याचे धमकी असतील, त्याचबरोबर ह्यांना उडवतो, ह्यांना असं करतो, त्यांना तसं करतो, ह्यांना ऑफिसच्या पायरी चढू नको म्हणून सांग असं म्हण, केवळ एक फक्त स्टेटस गेम चेंजर हे स्टेटस ठेवल्याबद्दल इतक्या मोठ्या पद्धतीनं आणि तुम्हाला डायरेक्ट दुधनीमध्येच गोळ्या घालून उडवलो असतो अशा पद्धतीनं साहेबांनी आमच्याविषयी वक्तव्य केलेलं आहे। तर कुठेतरी हे मला मनाला म्हणजे खंत वाटलेलं आहे की एक महिला पुढे येत असताना तिला पूर्णपणे दाबण्याचं काम इथं चाललेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जणू काय म्हणजे आता सगळ्यांना असं वाटत आहे की उद्या चालून आपण त्यांना जड होतो का, कारण आज माझं डायरेक्ट शिंदे साहेबांसोबत असलेली भेट असेल किंवा श्रीकांतदादांसोबत असलेली भेट असेल, हे कुठेतरी खटकत आहे। आणि ह्या सगळ्यांमध्ये खतपाणी घालण्याचं काम आपल्या सोलापूरचे संपर्क प्रमुख जे आहेत तर महेश नाना साठे सर असतील, तर काल जे मीटिंग झाली त्या मीटिंगची बातमी ह्याने डायरेक्ट म्हेत्रे साहेबांना दिली आणि दिल्यानंतर इथून वाऱ्यासारखी बातमी पसरली की अनिता माळगेंना बी फॉर्म मिळालं, साहेबांसमोर हे विषय झालं। हे झाल्यानंतर आमच्या पूर्ण जिल्ह्याचे संपर्क प्रमुख कदम सर आहेत, आपले संजय कदम सरांनी संध्याकाळी आपलं ठाण्याला कशिश गार्डन इथे आम्हाला बोलवले। तर तिथं बी फॉर्म माझ्या हातात दिले, बोरामणी जिल्हा परिषद गटाचं बी फॉर्म हातात देऊन त्यांनी पुढे त्यांच्या कामासाठी रत्नागिरीला निघून गेले। आणि नंतरने आम्ही सोलापूरला आलो, शहाजी भाऊंना भेटा म्हणून बोलले। शहाजी भाऊंकडून ए आणि बी फॉर्म दोन्ही एकत्रित घेण्यासाठी ज्यावेळेस आम्ही आज सकाळी गेल्यानंतर शहाजी बापूंनी म्हेत्रे साहेबांना फोन केले की असं म्हणजे बी फॉर्मसाठी ताई आलेत। त्यांना जर अनिताताई माळगेंना जर तुम्ही जिल्हा परिषद बोरामणीचं जर बी फॉर्म जर दिलात तर 9च्या 9 झडपी गट मी लढवणार नाही अशा पद्धतीनं साहेबांना बोलले। त्यामुळे ह्या लाडक्या बहिणीवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायचं काम मी आज करत आहे। आज पूर्णपणे लाडक्या बहिणींना डावलल्यानंतर बहिणी काय करू शकतात
हे येणारी वेळच ठरवेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी नाही तर एक महिला म्हणून महिलांच्या हक्कासाठी आमच्या भागातील सर्व महिला एकत्रित आलेल्या आहेत. सर्व महिलांच्या आणि सर्व लाडक्या बहिणींची साथ मला आहे आणि नक्कीच मला बोरामणी जिल्हा परिषद गटासाठी न्याय मिळायला पाहिजे. कारण या 9 झडपी गटामध्ये कुठे एकही आम्ही पदाधिकारी म्हणून मागितलं नाही, फक्त केवळ आणि केवळ बोरामणी जिल्हा परिषद गटासाठी. तर माझ्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन हे षडयंत्र रचायचं काय कारण आहे? म्हणजे वरून इतकं चांगल्या पद्धतीनं साहेबांचं काम, साहेबांचं प्रेम सर्व बहिणीवर आहे, पण इथं आहे ते बहिणींवरती अन्याय होत असताना तर आम्ही खपून घेत नाही. एक महिला म्हणून मी सांगते, नक्कीच. मंत्री म्हेत्रेंकडून तुम्हाला कशा पद्धतीनं धमकी देण्यात आली आणि का देण्यात आली? तर सगळ्यात महत्त्वाचं दुधनीमध्ये जे सत्ता आणली तर सगळे आम्ही एकत्रित चांगल्या पद्धतीनं काम केलो. अक्कलकोटमध्ये पण निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलो. तर मी काही स्टेटस ठेवलं, म्हणजे आता उदाहरणार्थ गेम चेंजर असेल किंवा आपले बापू आणि दादांचं ह्यांचं जे व्हिडिओ क्लिप होतं तर आमच्या स्टॉलला व्हिजिट दिलेलं होतं, तर ते सुद्धा व्हिडिओ क्लिप आम्ही स्टेटस ठेवल्यामुळे आम्ही कुठे त्यांना मॅनेज आहोत ही म्हणजे भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि आमचे तर संपर्क प्रमुख म्हणले की कल्याण शेट्टी सरांना आम्ही माहिती पुरवतो, बंटी बबली म्हणून हे आम्ही पूर्णपणे माहिती पुरवला असा आरोप माझ्या मिस्टरांवरती करण्यात आलेला आहे. हे आम्ही अजिबात खपून घेणार नाही, कारण आम्ही रडणाऱ्यापैकी नाही तर लढणारे आहोत. आणि महिला काय करू शकते, कारण एक नारी सप्पे भारी अशा पद्धतीनं आम्ही काम करतो आणि नक्कीच मला न्याय मिळायला पाहिजे. आज पूर्णपणे वरिष्ठांचं पूर्ण साथ मला असताना वरिष्ठांनी मला पूर्णपणे बी फॉर्म आमचे संपर्क प्रमुख हातात दिले असताना ह्याने हातातून काढून घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काढून घेऊन ह्याने साध्य काय केले, तर कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि आज पूर्णपणे राजकीय ह्याच्यामध्ये महिलांना 50% आरक्षण म्हणून शासनाने डिक्लेअर केलेलं आहे. इथं 50% तर सोडा, 5% आरक्षण देण्याचं मी एक महिला नडू लागले सगळ्यांना. माझ्या एका महिलेसाठी पूर्णपणे सगळ्यांनी एकत्रित येऊन हे षडयंत्र रचले आहेत. आणि आज 5%सुद्धा महिलांना या निवडणुकीमध्ये आरक्षण दिलं गेलं नाही. खरोखर मी खंत व्यक्त करते आणि आज मीडियाच्या माध्यमातून हे सर्व गोष्टी मी ओपन करते. आणि आज अजूनही माझे मार्गदर्शक जे आहेत आणि माझं जे बोरामणी जिल्हा परिषद गटातील जे काम आहे तर कुठून पण तुम्ही पूर्णपणे माहिती घ्या की काम आपण गेली 10 वर्ष कशा पद्धतीनं केलेलं आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.